जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सुरबोडी येथील ग्रामस्थांनी घेतला अखेर जलसमाधी घेण्याचा निर्णय। सन 2011 पासून सुरबोडी येथील शेतीचे पुनर्वसन झालं, पण त्यांच्या घराचं पुनर्वसन झालेलं नाही। याकरिता त्यांनी 2011 पासून प्रत्येक वेळी निवेदन सादर केले, परंतु अजून देखील गावकऱ्यांची मागणी मान्य झाली नाही। याकरिता संपूर्ण गावकऱ्यांनी 19 डिसेंबर रोजी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे। या निवेदनाची प्रत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा, आदिवासी विभाग, तहसीलदार तथा पोलीस स्टेशन अड्याळ येथे दिले आहे। निवेदन देतेवेळी सुशीला चचाने, वत्सला मडावी, मीना सोनटक्के, वंदना सोनटक्के, प्रतिभा मोहुर्ले, लक्ष्मणजी मडावी, मनोहर खंगार उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज तालुका प्रतिनिधी नितीन वरगंटीवार, पवनी। जागे झाले 3 दिवस झाले, आम्ही झोपत नाही आणि तो माणसांना सुद्धा हल्ला करत आहेत। जनावर तर करते पण रात्र कोणी झोपत नाही, सर्व लोक जागी राहतात। मग आम्ही काय करावा? आता आम्हाला जगणं मुश्किल झालं आणि शाळेतले मुलं सुद्धा जात नाही शाळेत, ते सुद्धा घाबरत आहेत। आम्ही कशा प्रकारे मुलांचं शिक्षण करावं आम्हाला काही सुचत नाही। आणि आता आम्हाला एकच उपाय आहे का आम्ही आता ते जलसमाधी घेणारच आहोत। आपली शेती गोसे धरणामध्ये संपूर्ण गेली आहे। हो, आम्हाला एकही सुद्धा शिल्लक राहिलेली नाही आहे। फक्त आपलं पुनर्वसन झालं नाही, पुनर्वसन झालेलं नाही आणि पूर्ण आमच्या आदिवासी गाव आहे 75%, म्हणून आम्हाला काही पर्याय राहिले। पोट भरायचं साधन आहेच नाही। बाया तिकडे सोयाबीन करायला जातात, कापूस काढायचा। आता 3 दिवस झाले धान कापून आले रामटेकडून लोक, तर आम्ही काय करावा? शेती उरलेलीच नाही तर पोट भरायला कसं नाही आम्ही पोट भरणार सांगा आता? म्हणून फैसला आहे का आम्ही आता जलसमाधी घेणारच आहोत आम्ही आता येत्या गुरुवारला। दादा आपलं नाव? मी सुरबोडी येथील ग्रामस्थ वीरू संतोष दिगोरे। आमच्या गावाच्या 2011 पासून निवेदन दिलेले आहेत, कलेक्टर ऑफिस आणि वरती सुद्धा पाठवले आहेत, तरी पण आमच्या गावाच्या चारही भोवताल पाण्याचा साठा साचलेला आहे। तसेच वन्य प्राणी, वाघ, बिबट, सरपटणारे प्राणी यांचासुद्धा अतिशय धोका निर्माण झालेला आहे। त्याचप्रमाणे आमच्या गावावरून शाळेचे मुलं 4थीपर्यंत आमच्या गावी एक प्राथमिक शाळा आहे, त्यानंतर 5वीपासून ते 10वी 12वीपर्यंत अड्याळला जावं लागते। अड्याळ हे गाव 3 किलोमीटरपर्यंत दूर आहे, तरी पण आमचे मुलं सर्व सायकलनी, काही पायदळ असे प्रवास करतात। तरी पण आमच्या मुलांना बी सुद्धा भरपूर धोका आहे। तरी काही मुलं काही प्राण्याच्या याच्यामुळे आता दहशत झाल्यामुळे काही शाळेत जाऊ नाही लागले, तरी पण येत्या 19 तारखेला आमच्या गावच्या सर्व मंडळींनी जलसमाधी घेण्याचा निर्णय ठरवला आहे। तरी पण प्रशासनाने आमच्या गावाचे पुनर्वसनाबद्दल जल्दी निर्णय लावा ही विनंती। सदर 2011 पासून सुरबोडी या गावाचं शेती गोसे धरणामध्ये गेली आहे, पण त्यांच्या घराचं पुनर्वसन झालेलं नाही आणि वरून 3 दिवसापासून सुरबोडी या गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे। तरी त्यांनी जिल्हाधिकारी, आदिवासी कार्यालय, तहसीलदार, अड्याळ पोलीस स्टेशन येथे निवेदन दिलेलं आहे की त्यांचं तात्काळ पुनर्वसन जर झालं नाही तर येत्या 19/12/2024ला त्यांनी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे। जर याच्यामध्ये काही कमी जास्त झालं तर प्रशासन जिम्मेदार राहील असं सर्व गावकऱ्यांचं म्हणणं आहे। ही जी सुरबोडी येथील आहे, हा पाण्याचा जलसाठा जवळच आलेला आहे। या जलसाठ्यामुळे वन्यजीव प्राणी बिबट हा गावात 3 दिवसापासून ठाण मांडलेला आहे। नितीन वरगंटीवार, तालुका प्रतिनिधी, पवनी। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।